हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आपण आपल्या सेमिस्टर 2 च्या अभ्यासक्रमाला सुरुवात करीत आहोत. सेमिस्टर 1 मध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि सेमिस्टर 2 मध्ये देखील आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचाच अभ्यास करणार आहोत. या सेमिस्टर 2 च्या सिलेबस मध्ये पहिला जो मॉड्यूल आहे किंवा पहिले जे प्रकरण आहे ते आहे उत्पादन फलन. या उत्पादन फलनाच्या प्रकरणामध्ये आपण उत्पादन म्हणजे काय, उत्पादन फलन म्हणजे काय, समवृत्ती वक्र विश्लेषण म्हणजेच समवृत्ती वक्र म्हणजे काय, समवृत्ती वक्र नकाशा, सीमांत पर्यायतेचा दर, सम उत्पादन वक्राची वैशिष्ट्ये, समखर्च रेषा आणि उत्पादकाचा समतोल या संकल्पनांचा प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर या उत्पादन फलनासंदर्भात दोन महत्वाचे सिद्धांत आहेत. एक आहे बदलत्या प्रमाणाचा नियम आणि दुसरा आहे तो म्हणजे उत्पादन प्रमाणफलाचा नियम किंवा त्यालाच परिमाण प्रत्यय नियम असे म्हणतात. तर सर्वप्रथम आपण उत्पादन म्हणजे काय हे समजावून घेऊया आणि मग आपण उत्पादन फलन म्हणजे काय, उत्पादन फलनाचे प्रकार कोणते आहेत त्यांचा आपण अभ्यास करूया. आपण विविध वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतो. त्या विविध वस्तू आणि सेवांच्या उपभोगासाठी विविध वस्तू आणि सेवांची मागणी करतो. उपभोगासाठी मागणी केली जाते म्हणून उत्पादक विविध वस्तू आणि सेवांचे उत्पादन करतात. आपल्याला माहित आहे उत्पादनाचे 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल, संयोजन, कौशल्य. या उत्पादन घटका व्यतिरिक्त कच्चा माल आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने विविध वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले जाते. कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी अथवा सेवेच्या निर्मितीसाठी विविध उत्पादन घटकांचा उपयोग उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये केला जातो. ढोबळ अर्थाने उत्पादन म्हणजे उपयोगितेची निर्मिती करणे. आपण बाजारात वस्तू आणि सेवांच्या मागणीसाठी जातो, खरेदीसाठी जातो. का? कारण ती वस्तू विकत घेतो म्हणजे त्या वस्तूमध्ये आपली गरज भागविण्याची क्षमता असते. आपण वस्तू विकत घेतो, वस्तूंची खरेदी करतो कारण त्या वस्तूमध्ये आपली गरज भागविण्याची क्षमता असते. उपयोगिता म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे, पण तरी देखील
वस्तूमध्ये व्यक्तीची गरज भागवण्याची जी क्षमता असते त्यास आपण उपयोगिता असे म्हणतो. Want satisfying power of a commodity is called as utility. वस्तूमध्ये व्यक्तीची गरज भागवण्याची जी क्षमता असते त्यास आपण उपयोगिता असे म्हणतो. मग उत्पादन म्हणजे काय? विनिमय मूल्य असलेल्या उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. आता विनिमय मूल्य म्हणजे काय? विनिमय याचा अर्थ देवाणघेवाण किंवा त्यालाच आपण खरेदी विक्री असे म्हणतो. कोणत्याही वस्तूच्या देवाणघेवाणीची एक विशिष्ट किंमत असते, त्यालाच आपण मूल्य असे म्हणतो. आपण बाजारात वस्तूंच्या खरेदीसाठी जातो तेव्हा त्या वस्तूचे मूल्य आपण पैशात मोजतो आणि वस्तू विकत घेतो. मग अशा विनिमय मूल्य असलेल्या उपयोगितेची निर्मिती म्हणजेच उत्पादन होय. पहा, उत्पादनाची एक समर्पक व्याख्या केली जाते. ती व्याख्या म्हणजे विनिमय मूल्य असलेल्या उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. ज्या ज्या वस्तूंची आपण मागणी करतो, ज्या ज्या वस्तूंची आपण खरेदी करतो, त्या वस्तू आणि सेवेची किंमत म्हणजेच मूल्य ही पैशामध्ये व्यक्त केले जाते. मग अशा विनिमय मूल्य असलेल्या उपयोगितेची निर्मिती म्हणजेच उत्पादन होय. उत्पादन या संकल्पनेची व्याख्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. काही अर्थतज्ञाच्या मते मानवी प्रयत्नांद्वारे नैसर्गिक वस्तू आणि मानवी किंवा मानवी निर्मित भांडवली वस्तू यांच्या सहाय्याने विनिमय मूल्य असलेल्या उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. पहा, वस्तूच्या उत्पादनासाठी विविध उत्पादन घटकांचा उपयोग उत्पादनाच्या प्रक्रियेत केला जातो. मग वस्तूचे उत्पादन करण्यासाठी आपण भांडवली वस्तू म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करतोय. उत्पादनाचे प्रामुख्याने 2 तंत्र आहेत. एक आहे श्रमप्रधान उत्पादन तंत्र. हॅलो हॅलो, आवाज ऐकू येतोय? हो सर. हा, ठीक आहे. उत्पादनाचे 2 तंत्र आहेत. एक म्हणजे श्रमप्रधान उत्पादन तंत्र. मग श्रमप्रधान उत्पादन तंत्र म्हणजे काय? हाताच्या सहाय्याने किंवा श्रमिकाच्या सहाय्याने वस्तूचे जे उत्पादन केले जाते त्यास आपण श्रमप्रधान उत्पादन तंत्र असे म्हणतो. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे भांडवल प्रधान उत्पादन तंत्र. भांडवल प्रधान उत्पादन तंत्र म्हणजे यंत्राच्या सहाय्याने वस्तू आणि सेवांचे जे उत्पादन केले जाते त्यास आपण भांडवल प्रधान उत्पादन तंत्र असे म्हणतो. भारतासारख्या देशात जिथे लोकसंख्या प्रचंड प्रमाणात आहे, अशा महाकाय लोकसंख्येच्या देशामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आपण श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा अवलंब करून वस्तू आणि सेवांचे उत्पादन करतो. दुसऱ्या बाजूने भारतामध्ये भांडवलाची म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता असलेली दिसून येते. म्हणून आपण भांडवल या महागड्या उत्पादन तंत्राला पर्याय म्हणून
स्वस्त अशा श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या सहाय्याने वस्तू आणि सेवांचे उत्पादन करतो, त्याची निर्यात इतर देशांना करतो. भारतातल्या श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करून उत्पादन केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांची मागणी जगात मोठ्या प्रमाणात आहे, कारण श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या सहाय्याने वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी येणारा खर्च हा जगातल्या इतर देशांच्या तुलनेने कमी आहे. म्हणूनच भारतातील श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या सहाय्याने उत्पादन केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांची मागणी संपूर्ण जगभरामध्ये अधिक प्रमाणात असलेली दिसून येते. आपण अमेरिकेचा विचार केला. अमेरिकेमध्ये लोकसंख्या अत्यंत कमी आहे, परंतु भांडवली वस्तू म्हणजे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मग अमेरिकेसारख्या देशामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले जात असलेले दिसून येते. थोडक्यात मानवी प्रयत्नांद्वारे नैसर्गिक वस्तू आणि मानवनिर्मित भांडवली वस्तू यांच्या सहाय्याने विनिमय मूल्य असलेल्या उपयोगितेची निर्मिती म्हणजेच उत्पादन होय. आता उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये विविध उत्पादन घटकांचा समावेश केला जातो. मग ते उत्पादनाचे घटक कोणते आहेत? भूमी, श्रम, भांडवल, संयोजन कौशल्य, कच्चा माल आणि तंत्रज्ञान यांना एकत्रितपणे आपण उत्पादनाचे घटक असे म्हणतो. आणि या उत्पादन घटकांना अर्थशास्त्रीय भाषेत आदान असे म्हटले जाते. आदान म्हणजे उद्योग संस्थेत वस्तूच्या उत्पादनासाठी प्रवेश करणारे घटक. उद्योग संस्थेत वस्तू अथवा सेवेचे उत्पादन करण्यासाठी प्रवेश करणारे विविध घटक म्हणजे आदान होय. यात भूमी, श्रम, भांडवल, संयोजन कौशल्य, कच्चा माल, तंत्रज्ञान यांना एकत्रितपणे आपण उत्पादनाचे घटक असे म्हणतो. या उत्पादन घटकांना अर्थशास्त्रीय भाषेमध्ये आदान म्हणजे इनपुट्स असे म्हटले जाते. मग या विविध उत्पादन घटकांचा उत्पादनाच्या प्रक्रियेत उपयोग करून ज्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले जाते त्यांना आपण अर्थशास्त्रीय भाषेमध्ये प्रदान असे म्हणतो. प्रदान म्हणजे उद्योग संस्थेतून बाहेर पडणाऱ्या वस्तू आणि सेवा. आदान म्हणजे वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी उद्योग संस्थेत प्रवेश करणारे उत्पादनाचे विविध घटक. थोडक्यात विविध उत्पादन घटकांना आदान असे म्हटले जाते. आणि उद्योग संस्थेत ज्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले जाते आणि ज्यांची विक्री करण्यासाठी बाजारपेठेत पुरवठा केला जातो अशा वस्तू आणि सेवांना आपण प्रदान असे म्हणतो. मग या आदान आणि प्रदान यांच्या सहाय्याने आपल्याला उत्पादन या संकल्पनेची व्याख्या करता येईल. पहा, आदानाचे प्रदानात रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेस उत्पादन असे म्हणतात. आदानाचे प्रदानात रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेस उत्पादन असे म्हणतात. उदाहरण घेऊया. पहा, शेतकरी शेतामध्ये फळे पिकवितो.
ज्यूस तयार करणाऱ्या कंपन्या अशा फळांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात, ज्याला आपण कच्चा माल असे म्हणतो. मग या फळांवर प्रक्रिया करून उत्पादन घटकांच्या सहाय्याने त्याचे रूपांतर हे शीतपेयामध्ये म्हणजेच ज्यूस मध्ये केले जाते. आदानाचे प्रदानात रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेस उत्पादन असे म्हणतात. उदाहरणार्थ आपल्याला बरीच उदाहरणं देता येईल. समजा एक मोठा दगड आहे, बरोबर आहे. शिल्पकार जेव्हा हा दगड कोरून त्या दगडाला एक विशिष्ट रूप देतो, तेव्हा त्या दगडाचे रूपांतर शिल्पामध्ये झालेले दिसून येते. दगड हा एक उत्पादनाचा घटक म्हणून ओळखला जातो. मग या दगडावर प्रक्रिया करून शिल्पकार त्या दगडाला एक आकार देतो आणि त्या दगडाचे रूपांतर एका सुंदर अशा शिल्पामध्ये करतो. त्यालाच आपण उत्पादन असे म्हणतो. किंवा आणखीन एखादं उदाहरण आपल्याला देता येईल. समजा एखादा लाकडाचा ओंडका पडून आहे रस्त्याच्या कडेला. सुतार या लाकडाच्या ओंडक्यापासून खुर्ची तयार करतो किंवा टेबल तयार करतो किंवा कपाट तयार करतो. मग त्या लाकडाच्या ओंडक्याचे रूपांतर जेव्हा खुर्चीमध्ये किंवा टेबलमध्ये किंवा कपाटात केले जाते, तेव्हा त्यास आपण उत्पादन असे म्हणतो. थोडक्यात विनिमय मूल्य असलेल्या उपयोगितेची निर्मिती म्हणजेच उत्पादन होय, किंवा आदानाचे प्रदानात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेस उत्पादन असे म्हणतात. त्यानंतर उत्पादन फलन म्हणजे काय? उत्पादन फलनाची संकल्पना ही अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग कन्सेप्ट म्हणून, अभियांत्रिकी संकल्पना म्हणून ओळखली जाते. मग ही संकल्पना जर अभियांत्रिकी संकल्पना म्हणून ओळखली जात असेल, तर त्याचा अर्थशास्त्रामध्ये उपयोग का केला जातो? अर्थशास्त्रामध्ये उत्पादन फलनाच्या संकल्पनेस अनन्य साधारण असे महत्व आहे. कारण या अभियांत्रिकी उत्पादन फलनाच्या संकल्पनेच्या सहाय्याने एखाद्या उद्योग संस्थेचा आकार किती असला पाहिजे किंवा एखाद्या वस्तूचे किती प्रमाणात उत्पादन केले पाहिजे हे ठरविण्यासाठी उत्पादन फलनाची संकल्पना महत्वाची भूमिका बजावते. म्हणूनच अर्थशास्त्रामध्ये उत्पादन फलनाच्या संकल्पनेस महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. मग उत्पादन फलन म्हणजे काय? पहा, उत्पादन म्हणजे काय याचा आपण अभ्यास केला. कोणत्याही वस्तू अथवा सेवेचे उत्पादन हे तंत्राच्या सहाय्याने केले जाते. दोन प्रकारचे तंत्र मी तुम्हाला सांगितलेले आहे. एक श्रमप्रधान उत्पादन तंत्र आणि दोन आहे भांडवल प्रधान उत्पादन तंत्र. मग जेव्हा प्रचलित उत्पादन तंत्राच्या सहाय्याने भारताचा विचार केला तर श्रमप्रधान उत्पादन तंत्र. प्रचलित उत्पादन तंत्रास आदान म्हणजे उत्पादनाचे घटक,
आणि प्रदान म्हणजे वस्तू आणि सेवा या दोहोतील संबंधास उत्पादन फलन असे म्हणतात. पुन्हा एकदा, प्रचलित उत्पादन तंत्रास आदान आणि प्रदान या दोहोतील संबंधास उत्पादन फलन असे म्हणतात. किंवा थोडक्यात, आदान आणि प्रदान या दोहोतील फलनात्मक संबंधास किंवा कार्यात्मक संबंधास उत्पादन फलन असे म्हणतात. उत्पादन फलनाची ही संकल्पना आपल्याला बीजगणितीय समीकरणाच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. पहा, सूत्र रूपाने उत्पादन फलनाची संकल्पना बीजगणितीय समीकरणाच्या स्वरूपात मांडता येते आणि ते समीकरण आहे Qx is equal to function of a b c d dash 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 n and t. आता या बीजगणितीय समीकरणामध्ये समीकरणाच्या उजव्या बाजूस कंसामध्ये a b c d dash dash n आणि t हे घटक दाखवलेले आहेत. मग हे घटक काय आहेत? A, B, C, D, dash, dash, N आणि T हे उत्पादनाचे विविध घटक म्हणून ओळखले जातात. त्यामध्ये किंवा त्यांनाच आपण भूमी, श्रम, भांडवल, संयोजन कौशल्य, कच्चा माल आणि टी म्हणजे प्रचलित तंत्रज्ञान, प्रिव्हेलिंग स्टेट ऑफ टेक्नॉलॉजी असे म्हणतो. मग ए बी सी डी एन आणि टी या उत्पादन घटकांना आपण अर्थशास्त्रीय भाषेमध्ये आदान, इनपुट्स असे म्हणतो. आणि क्यू म्हणजे क्वांटिटी ऑफ ए कमॉडिटी एक्स, एक्स वस्तूची नगसंख्या किंवा एक्स वस्तूचे उत्पादन. पहा, एक्स वस्तूचे उत्पादन यास आपण प्रदान असे म्हणतो. एक्स वस्तूचे उत्पादन यास आपण प्रदान असे म्हणतो. ए बी सी डी डॅश डॅश एन आणि टी यांना आपण आदान असे म्हणतो. आदान ए बी सी डी डॅश डॅश एन आणि टी, तसेच प्रदान क्यू एक्स या दोहोतील संबंध एफ ने दर्शविलेला आहे. एफ हा आदान आणि प्रदान या दोहोतील कार्यात्मक किंवा फलनात्मक संबंध दर्शवितो. द फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन inputs and output is called as production function. आदान आणि प्रदान या दोहोतील फलनात्मक संबंधास उत्पादन फलन असे म्हणतात. पहा, इथे ए बी सी डी एन आणि टी हे उत्पादनाचे विविध घटक म्हणून ओळखले जातात. यांनाच मी सांगितल्याप्रमाणे आदान असे म्हणतो आपण. आणि क्यू एक्स हे एक्स वस्तूचे उत्पादन दर्शविते म्हणून त्यास आपण प्रदान असे म्हणतो. आता एक्स वस्तूचे उत्पादन हे ए बी सी डी एन डॅश डॅश एन आणि टी या उत्पादन घटकावर अवलंबून असलेले दिसून येते. म्हणूनच क्यू एक्स एक्स वस्तूचे उत्पादन हे एक अवलंबित घटक म्हणून ओळखले जाते आणि अवलंबित घटक हा नेहमी बीजगणितीय समीकरणाच्या डाव्या बाजूस स्वतंत्रपणे मांडला जातो. पहा, क्यू एक्स म्हणजे एक्स वस्तूचे उत्पादन हे विविध उत्पादन घटकावर अवलंबून आहे. म्हणून आपण क्यू एक्स यास अवलंबित घटक असे म्हणतो आणि अवलंबित घटक हा नेहमी समीकरणाच्या डाव्या बाजूस मानला जातो.
ABCD-N आणि T हे उत्पादनाचे विविध घटक स्वतंत्र घटक म्हणून ओळखले जातात. म्हणून हे स्वतंत्र घटक नेहमी समीकरणाच्या उजव्या बाजूस कंसामध्ये दाखविले जातात किंवा मांडले जातात. एक्स वस्तूचे उत्पादन याला आपण अवलंबित घटक असे म्हणतो. एक्स वस्तूचे उत्पादन ABCD-N T या विविध उत्पादन घटकावर अवलंबून आहे. म्हणजे ABCD-N आणि T एक्स वस्तूचे उत्पादन ठरवित असलेले दिसून येतात. पहा, म्हणून आपण या उत्पादन घटकांना स्वतंत्र घटक असे म्हणतो आणि स्वतंत्र घटक नेहमी समीकरणाच्या उजव्या बाजूस कंसामध्ये मांडले जाते. आता ABCD-N आणि T मध्ये वाढ केल्यास एक्स वस्तूच्या उत्पादनात वाढ होते. याउलट ABCD-N आणि T यामध्ये घट केल्यास एक्स वस्तूच्या उत्पादनात घट होते. थोडक्यात QX यास आपण प्रदान असे म्हणतो. ABCD-N आणि T यास आपण आदान असे म्हणतो. T म्हणजे प्रचलित उत्पादन तंत्र. आता पहा, उत्पादन फलनाची संकल्पना या बीजगणितीय समीकरणाच्या आधारावर आपल्याला स्पष्ट करता येईल. काय आहे उत्पादन फलन? T म्हणजे प्रचलित उत्पादन तंत्र. प्रचलित उत्पादन तंत्रास आदान म्हणजे ABCD-N थोडक्यात उत्पादनाचे घटक आणि प्रदान म्हणजे एक्स वस्तूचे उत्पादन QX या दोहोतील F म्हणजे फलनात्मक संबंध किंवा कार्यात्मक संबंध, त्यालाच इंग्रजीमध्ये आपण फंक्शनल रिलेशनशिप असे म्हणतो. पहा, प्रचलित उत्पादन तंत्रास आदान ABCD-N आणि प्रदान QX या दोहोतील फलनात्मक संबंधास आपण उत्पादन फलन असे म्हणतो. आपल्याला माहित आहे की कोणत्याही वस्तू अथवा सेवेच्या उत्पादनासाठी विविध उत्पादन घटकांची आवश्यकता असते. उत्पादन घटकाशिवाय आपण कोणत्याही वस्तू अथवा सेवेची निर्मिती किंवा वस्तू अथवा सेवेचे उत्पादन करू शकत नाही. म्हणजेच विविध उत्पादन घटक ज्यांना आपण आदान असे म्हणतो, हे आदान प्रदानाचे प्रमाण म्हणजे एक्स वस्तूच्या उत्पादनाचे प्रमाण ठरविण्यात महत्वाची भूमिका बजावित असलेले दिसून येतात. समजा उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये केवळ दोनच उत्पादन घटक उपयोगात आणले जात असेल, उदाहरणार्थ श्रम आणि भांडवल, तर उत्पादन फलनाची संकल्पना बीजगणितीय समीकरणाच्या सहाय्याने आपल्याला स्पष्ट करता येईल. QX is equal to function of L and K. आता QX म्हणजे एक्स वस्तूचे उत्पादन परिमाण किंवा एक्स वस्तूची नग संख्या. L म्हणजे श्रम लेबर आणि K म्हणजे भांडवल, ज्याला आपण कॅपिटल असे म्हणतो. पहा, प्रचलित उत्पादन तंत्रास श्रम व भांडवल आणि एक्स वस्तूचे उत्पादन किंवा एक्स वस्तूची नग संख्या या दोहोतील फलनात्मक संबंधास आपण उत्पादन फलन असे म्हणतो. प्राध्यापक स्टिग्लर या अर्थतज्ञाने उत्पादन फलनाची व्याख्या केलेली आहे. काय व्याख्या आहे?
उत्पादन सेवांच्या आदानाचा दर आणि प्रदानाचा दर यांच्यात असणाऱ्या संबंधास उत्पादन फलन असे म्हणतात. सॉरी, मगाशी मी तुम्हाला सांगितलं एक्स वस्तूचे उत्पादन किंवा एक्स वस्तूच्या उत्पादनाची नगसंख्या ही ABCD-N या उत्पादन घटकांच्या नगसंख्येवर अवलंबून आहे. त्यास आपण दर असे म्हणतो. ABCD-N या उत्पादन घटकाच्या नगसंख्येत आपण वाढ केल्यास एक्स वस्तूच्या उत्पादनात वाढ होते, एक्स वस्तूच्या नगसंख्येत वाढ होते. या उलट ABCD-N या उत्पादन घटकाच्या नगसंख्येत म्हणजेच आदानाच्या दरात घट केल्यास एक्स वस्तूच्या नगसंख्येत म्हणजे प्रदानात घट होते. थोडक्यात विविध उत्पादन घटकाच्या नगसंख्येत वाढ केल्यास वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात वाढ होते किंवा विविध उत्पादन घटकाच्या नगसंख्येत घट केल्यास एक्स वस्तूच्या उत्पादनात घट होते. विविध उत्पादन घटक म्हणजे आदान आणि एक्स वस्तूची नगसंख्या म्हणजे प्रदान, या दोहोतील फलनात्मक संबंधास आपण उत्पादन फलन असे म्हणतो. आणि उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये आदानाचे प्रमाण म्हणजेच उत्पादन घटकाचे प्रमाण किंवा त्याला आपण दर म्हणूया आणि प्रदानाचे प्रमाण म्हणजे एक्स वस्तूच्या उत्पादनाचे दर किंवा एक्स वस्तूची नगसंख्या प्रदानाचे दर यांच्यातील फलनात्मक संबंधास आपण उत्पादन फलन असे म्हणतो. उत्पादन फलनाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. अर्थतज्ञांनी कालावधीवर आधारित उत्पादन फलनाचे विभाजन दोन प्रकारात केलेले आहे. एक आहे अल्पकालीन उत्पादन फलन आणि दोन आहे दीर्घकालीन उत्पादन फलन. हॅलो हॅलो सर, येतोय आवाज? येतोय ना? हा, ठीक. हो. मी जे तुम्हाला शिकवतो ते कळतं व्यवस्थित, समजतं व्यवस्थित? हो सर. ओके, ठीक आहे. हो सर. कालावधीवर आधारित उत्पादन फलनाचे दोन प्रकार पडतात. एक अल्पकालीन उत्पादन फलन आणि दोन दीर्घकालीन उत्पादन फलन. सर्वप्रथम आपण अल्पकालीन उत्पादन फलनाचा विचार करू. अल्पकाळ म्हणजे असा कालावधी ज्या कालावधीमध्ये काही उत्पादनाचे घटक स्थिर ठेवून इतर उत्पादन घटकाच्या नगसंख्येत वाढ करून वस्तूच्या उत्पादनात वाढ घडवून आणले जाते, त्यास आपण अल्पकालीन उत्पादन फलन असे म्हणतो. अल्पकाळामध्ये उत्पादन घटकांचे विभाजन दोन गटात केले जाते. एक स्थिर उत्पादन घटक म्हणजे ज्या उत्पादन घटकांच्या नगसंख्येमध्ये प्रमाणामध्ये बदल करता येत नाही, त्यास आपण स्थिर उत्पादन घटक असे म्हणतो. आणि दोन बदलते उत्पादन घटक, ज्या उत्पादन घटकाच्या नगसंख्येत अल्प काळात बदल करता येणे शक्य असते, त्यास आपण बदलते उत्पादन घटक असे म्हणतो. उदाहरण घेऊया आपण स्थिर उत्पादन घटक आणि बदलते उत्पादन घटक. उदाहरणार्थ भूमी, ज्याला आपण जमीन असे म्हणतो.
अल्प काळामध्ये जमिनीचा पुरवठा वाढविता येत नाही, जमिनीच्या पुरवठ्यात बदल करता येत नाही, म्हणून अल्प काळात जमीन किंवा भूमी हा उत्पादनाचा घटक स्थिर उत्पादन घटक म्हणून ओळखला जातो. किंवा भांडवल म्हणजेच उत्पादन तंत्र, अल्प काळात उत्पादन तंत्रात आपल्याला बदल घडून आणता येत नाही, म्हणून भूमी अथवा उत्पादन तंत्र या दोन उत्पादन घटकांना आपण स्थिर उत्पादन घटक असे म्हणतो. आणि ज्या उत्पादन घटकांच्या नगसंख्येत बदल करून वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात वाढ घडून आणता येते, त्या उत्पादन घटकास आपण बदलते उत्पादन घटक असे म्हणतो. उदाहरणार्थ श्रम, कच्चा माल. पहा, वस्तूची मागणी वाढली की अधिक कामगारांना, श्रमिकांना कामावर घेऊन, अधिक प्रमाणात कच्चा माल विकत घेऊन वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात वाढ घडून आणता येते. परंतु मागणी वाढली म्हणून उद्योग संस्थेचा आकार वाढविता येत नाही, प्रकल्पाचा आकार आपल्याला अल्प काळात वाढविता येत नाही. म्हणूनच अल्प काळात काही उत्पादन घटक हे स्थिर असतात, त्या उत्पादन घटकांच्या नगसंख्येत आपल्याला बदल करता येत नाही, म्हणून त्यास आपण स्थिर उत्पादन घटक असे म्हणतो. आणि काही उत्पादन घटकांच्या नगसंख्येत आपल्याला बदल करता येतो, म्हणून त्यास आपण बदलते उत्पादन घटक असे म्हणतो. उत्पादन घटकाच्या या स्वरूपावर आधारित उत्पादन घटकांचे विभाजन दोन गटात करण्यात आलेले आहेत, ते म्हणजे एक स्थिर उत्पादन घटक आणि दोन बदलते उत्पादन घटक. अल्प काळात स्थिर उत्पादन घटक स्थिर ठेवून बदलत्या उत्पादन घटकाच्या नगसंख्येत वाढ करून वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात वाढ घडवून आणले जाते. उदाहरणार्थ समजा एक कारखाना आहे, तो कारखाना फक्त एका शिफ्ट मध्येच चालतो. एक कारखाना आहे आणि तो कारखाना फक्त एका शिफ्ट मध्येच चालतो. समजा त्या कारखान्यामध्ये ज्या वस्तूंचे उत्पादन केले जाते, त्या वस्तूची बाजारपेठेतील मागणी मोठ्या प्रमाणात वाढली, तर पहा, मागणी वाढली म्हणून अल्प काळात लगेच उद्योग संस्थेचा आकार किंवा प्रकल्पाचा आकार आपल्याला वाढविता येतो का? नाही. अल्प काळात उद्योग संस्थेचा आकार किंवा प्रकल्पाचा आकार वाढविता येत नाही. मग वाढलेली मागणी जर पूर्ण करायची असेल तर आहे त्याच प्रकल्पामध्ये बदलत्या उत्पादन घटकाच्या नगसंख्येत वाढ करून वस्तूचे उत्पादन वाढविता येणे शक्य असलेले दिसून येते. मग वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणखीन काही कामगार कामावर घेतले जातात. तो कारखाना 2 शिफ्ट मध्ये चालविला जातो. पूर्वी समजा असं आपण गृहीत धरूया, एका शिफ्ट मध्ये दिवसाकाठी 1000 वस्तूचे उत्पादन केले जायचे, पण आता बाजारपेठेत त्या वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे साहजिकच आणखीन अधिक कामगारांना कामावर घेऊन
2 शिफ्ट मध्ये त्या कारखान्यामध्ये वस्तूचे उत्पादन केले जाऊ लागल्यामुळे वस्तूच्या उत्पादनात 1000 नगावरून 2000 नगापर्यंत वाढ झालेली दिसून येते. म्हणजे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी एका बाजूने श्रमिकांच्या नगसंख्येत वाढ केली जाते आणि त्याचबरोबर अधिक प्रमाणात कच्चा माल विकत घेऊन त्या श्रमिकांच्या सहाय्याने कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते. म्हणजे आहे प्रकल्प आहे तेवढाच आहे, प्रकल्पाचा आकार स्थिर आहे. अल्पकाळात त्या प्रकल्पाच्या आकारामध्ये आपल्याला बदल करता येत नाहीये, पण प्रकल्पाचा आकार स्थिर ठेवून बदलत्या उत्पादन घटकाच्या नगसंख्येत वाढ करून वस्तूच्या उत्पादनात 1000 नगावरून 2000 नगापर्यंत वाढ करता येणे शक्य असलेले दिसून येते. मग अशा या उत्पादन फलनाच्या विश्लेषणास आपण अल्पकालीन उत्पादन फलन असे म्हणतो. आणि या अल्पकालीन उत्पादन फलनाचा अभ्यास सिद्धांत किंवा नियमाच्या स्वरूपात केला जातो आणि तो सिद्धांत किंवा नियम आहे बदलत्या प्रमाणाचा नियम. बदलत्या प्रमाणाचा नियम आपण नंतर सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. इतर परिस्थिती स्थिर असताना उत्पादनाचा एक विशिष्ट घटक स्थिर ठेवून बदलत्या उत्पादन घटकांच्या नगसंख्येत वाढ केल्यास एकूण उत्पादनात सुरुवातीस वाढ होत जाते, नंतर एकूण उत्पादन स्थिर राहते आणि शेवटी एकूण उत्पादनात घटत्या दराने वाढ होते. उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या प्रमाणातील हा जो बदल आहे, सुरुवातीला उत्पादनात वाढ झालेली दिसून येते, त्यानंतर उत्पादन स्थिर असलेले दिसून येते, त्यानंतर उत्पादनात घटत्या दराने वाढ झालेली दिसून येते, म्हणजे उत्पादनात घट होण्यास सुरुवात झालेली दिसून येते. उत्पादनातील या बदलत्या प्रमाणास आपण बदलत्या प्रमाणाचा नियम असे म्हणतो. मग हा बदलत्या प्रमाणाचा नियम एक घटकी उत्पादन फलन म्हणून ओळखला जातो. समजा उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये केवळ 2च उत्पादन घटक उपयोगात आणले जात असतील. अल्पकालीन उत्पादन फलनाची संकल्पना बीजगणितीय समीकरणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला मांडता येईल आणि ते बीजगणितीय समीकरण आहे Qx इज इक्वल टू फंक्शन ऑफ a स्लॅश b रेस टू 0 c रेस टू 0 d रेस टू 0 डॅश 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 n रेस टू 0 अँड t. आता इथे b रेस टू 0 म्हणजे 0 जी आहे, b0 c0 d0 n0 हे सर्व घटक स्थिर आहेत. हे सर्व घटक स्थिर आहेत असे गृहीत धरण्यात आलेले आहे. केवळ a हा घटक बदलता घटक म्हणून ओळखला जातो. म्हणजे पहा, बी सी डी एन हे उत्पादन घटक स्थिर ठेवून केवळ a या उत्पादन घटकाच्या नगसंख्येत बदल करून जेव्हा x वस्तूच्या उत्पादनात बदल घडून आणला जातो तेव्हा त्यास अल्पकालीन उत्पादन फलन असे म्हणतो. किंवा समजा उत्पादनाच्या प्रक्रियेत केवळ 2च उत्पादन घटकांचा उपयोग केला जात असेल, एल आणि के. एल म्हणजे श्रम आणि के म्हणजे भांडवल, कॅपिटल. भांडवल हा उत्पादनाचा घटक स्थिर उत्पादन घटक म्हणून ओळखला जातो. म्हणजे भांडवल या उत्पादन घटकाची नगसंख्या स्थिर ठेवून श्रम या उत्पादन घटकाच्या नगसंख्येत वाढ केल्यास एक्स वस्तूच्या उत्पादनात वाढ झालेली दिसून येते. मग या दोहोतील फलनात्मक संबंधास Qx इज इक्वल टू फंक्शन ऑफ L K रेस टू 0
याला आपण अल्पकालीन उत्पादन फलन असे म्हणतो, किंवा यालाच आपण एक घटकी उत्पादन फलन असे म्हणतो. एक घटकी म्हणजे काय? केवळ एका उत्पादन घटकाच्या नगसंख्येत बदल करून जेव्हा उत्पादनात बदल घडून आणले जाते तेव्हा त्यास आपण एक घटकी उत्पादन फलन असे म्हणतो. इथे एल म्हणजे श्रम या उत्पादन घटकाच्या नगसंख्येत बदल करून, म्हणजे के म्हणजे काय? भांडवल. भांडवल हा उत्पादनाचा घटक स्थिर ठेवून केवळ श्रम या उत्पादन घटकाच्या नगसंख्येत वाढ करून एक्स वस्तूच्या नगसंख्येत जी वाढ घडून आणली जाते त्या दोहोतील फलनात्मक संबंधास आपण अल्पकालीन उत्पादन फलन असे म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दीर्घकालीन उत्पादन फलन. पहा, दीर्घकाळ म्हणजे असा कालावधी ज्या कालावधीमध्ये सर्वच उत्पादन घटकांच्या नगसंख्येत बदल करता येतो. पहा, अल्पकाळात भूमी किंवा जमीन हा उत्पादनाचा घटक जो स्थिर उत्पादन घटक म्हणून ओळखला जातो तो दीर्घकाळामध्ये बदलता येतो. म्हणजेच दीर्घकाळात जमिनीच्या पुरवठ्यामध्ये वाढ घडून आणता येणे शक्य असलेले दिसून येते. म्हणूनच दीर्घकाळात सर्वच उत्पादन घटक हे बदलते उत्पादन घटक म्हणून ओळखले जातात. दीर्घकाळात स्थिर उत्पादन घटक आणि बदलते उत्पादन घटक असा भेद केला जात नाही किंवा करता येत नाही. उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मला वाटतं मी तुम्हाला परवा सिलेबसचा आपण जेव्हा विचार करत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं. पहा, दुबईमध्ये जमिनीचा पुरवठा कमी आहे, परंतु दुबईमध्ये घरांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. मग नवीन घर बांधण्यासाठी जमिनीची आवश्यकता असते. अल्पकाळात या जमिनीचा पुरवठा वाढविता येत नाही. पण दीर्घकाळात घरांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दुबईमधील सरकारने समुद्रामध्ये मातीचा, दगडांचा आणि कॉन्क्रीटचा भराव करून जमिनीचा पुरवठा वाढविलेला आहे, जमिनीचा आकार वाढविलेला आहे आणि त्या नवीन जमिनीवर उंच इमारती बांधून लोकांच्या घरांची गरज भागविण्याचा प्रयत्न सरकारमार्फत केला जात असलेला दिसून येतो. म्हणजे पहा, जमीन हा उत्पादनाचा घटक अल्पकाळात स्थिर उत्पादन घटक म्हणून ओळखला जातो, परंतु दीर्घकाळामध्ये या उत्पादन घटकाच्या पुरवठ्यामध्ये बदल करता येणे शक्य असल्या कारणामुळे जो उत्पादन घटक अल्पकाळात स्थिर उत्पादन घटक म्हणून ओळखला जात होता तो उत्पादन घटक आता दीर्घकाळात बदलता उत्पादन घटक म्हणून ओळखला जातो. थोडक्यात दीर्घकाळात सर्वच उत्पादन घटक हे बदलते उत्पादन घटक म्हणून ओळखले जातात. मग या बदलत्या उत्पादन घटकांच्या नगसंख्येत बदल करून जेव्हा एक्स वस्तूच्या उत्पादनात बदल घडून आणले जाते त्या दोहोतील फलनात्मक अथवा कार्यात्मक संबंधास आपण दीर्घकालीन उत्पादन फलन असे म्हणतो. पहा, दीर्घकालीन उत्पादन फलनाची संकल्पना बीजगणितीय समीकरणाच्या स्वरूपात आपल्याला मांडता येईल. Qx इज इक्वल टू फंक्शन ऑफ ए बी सी डी डॅश डॅश एन आणि टी. वरच्या बीजगणितीय समीकरणामध्ये B0 C0 D0 M0 आहे. हे B0 C0 D0 M0 हे सर्व उत्पादन घटक स्थिर आहेत असे दर्शवितात. 0 म्हणजे स्थिर. पण इथे दीर्घकालीन उत्पादन घटकामध्ये कुठेच आपल्याला 0 दिसून येत नाहीये. म्हणजे याचा अर्थ ए बी सी डी डॅश डॅश एन हे सर्वच टी हे सर्वच उत्पादन घटक
हे बदलते असलेले दिसून येतात. या सर्वच उत्पादन घटकांच्या नगसंख्येत आपल्याला वाढ अथवा घट करून एक्स वस्तूच्या उत्पादनात किंवा एक्स वस्तूच्या नगसंख्येत आपल्याला वाढ अथवा घट करता येणे शक्य असलेले दिसून येते. म्हणून या दोहोतील फलनात्मक संबंधास आपण दीर्घकालीन उत्पादन फलन असे म्हणतो. दीर्घकालीन उत्पादन फलनाचा अभ्यास हा परिमाण प्रत्यय नियम किंवा यालाच आपण उत्पादन प्रमाण फलाचा नियम असे म्हणतो. या उत्पादन प्रमाण फलाच्या नियमाच्या स्वरूपात आपल्याला दीर्घकालीन उत्पादन फलनाचा अभ्यास करता येतो. थोडक्यात उत्पादन म्हणजे विनिमय मूल्य असलेल्या उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. उत्पादन फलन म्हणजे आदान आणि प्रदान. आदान म्हणजे उत्पादनाचे विविध घटक, प्रदान म्हणजे वस्तू किंवा सेवा. आदान आणि प्रदान या दोहोतील फलनात्मक संबंधास उत्पादन फलन असे म्हणतात. किंवा प्रचलित उत्पादन तंत्रास आदान आणि प्रदान या दोहोतील कार्यात्मक संबंधास उत्पादन फलन असे म्हणतात. उत्पादन फलनाचे दोन प्रकार पडतात, एक अल्पकालीन उत्पादन फलन आणि दोन दीर्घकालीन उत्पादन फलन. अल्पकालीन उत्पादन फलनामध्ये एक विशिष्ट उत्पादन घटक स्थिर ठेवून बदलत्या उत्पादन घटकाच्या नगसंख्येत वाढ करून जेव्हा वस्तू अथवा सेवेच्या उत्पादनात वाढ आणले जाते तेव्हा त्यास आपण अल्पकालीन उत्पादन फलन असे म्हणतो. आणि अल्पकालीन उत्पादन फलनाची संकल्पना बीजगणितीय समीकरणाच्या स्वरूपात मांडता येते आणि ते समीकरण आहे Qx is equal to function of a/b0 c0 d0 डॅश डॅश n0 आणि t. किंवा दोनच उत्पादन घटक उत्पादनाच्या प्रक्रियेत असतील, एक L म्हणजे श्रम आणि K म्हणजे भांडवल. आता K0 म्हणजे भांडवल हा उत्पादन घटक स्थिर ठेवून भांडवल या उत्पादन घटकाच्या नगसंख्येत कोणताही बदल न करता केवळ श्रम या उत्पादन घटकाच्या नगसंख्येत बदल करून जेव्हा एक्स वस्तूच्या नगसंख्येत बदल घडून आणले जाते तेव्हा त्यास आपण अल्पकालीन उत्पादन फलन असे म्हणतो. या अल्पकालीन उत्पादन फलनाचा अभ्यास आपण बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या स्वरूपात करतो. यालाच आपण एक घटकी उत्पादन फलन असे म्हणतो. आणि दुसरा आहे तो म्हणजे दीर्घकालीन उत्पादन फलन. दीर्घकाळात उत्पादन घटकाचे विभाजन स्थिर उत्पादन घटक आणि बदलते उत्पादन घटक असे केले जात नाही, कारण दीर्घकाळात सर्वच उत्पादन घटकाच्या नगसंख्येत बदल घडून आणता येणे शक्य असलेले दिसून येते. मग दीर्घकालीन उत्पादन फलनाची संकल्पना बीजगणितीय समीकरणाच्या स्वरूपात आपल्याला स्पष्ट करता येईल. Qx is equal to function of a b c d dash dash n आणि t. म्हणजे a b c d dash dash n आणि t हे विविध उत्पादनाचे घटक आहेत, यांनाच आपण आदान असे म्हणतो. आणि Qx एक्स वस्तूची नगसंख्या यास आपण प्रदान असे म्हणतो. आदान आणि प्रदान या दोहोतील फलनात्मक संबंधास आपण दीर्घकालीन उत्पादन फलन असे म्हणतो. हॅलो हॅलो आवाज येतोय सर? हा, समजलेलं आहे तुम्हाला उत्पादन म्हणजे काय, उत्पादन फलन म्हणजे काय? हो सर. समजलेलं आहे का? कोणाला काही शंका असतील तर विचारा, कारण आपण पुढचा जो प्रश्न अभ्यासणार आहोत, कोणता प्रश्न आहे तो? पुढचा प्रश्न आहे समवृत्ती वक्र विश्लेषण. समवृत्ती वक्राची वैशिष्ट्ये: सम उत्पादन खर्च वक्र, उत्पादकाचा समतोल, त्यानंतर बदलत्या प्रमाणाचा नियम
आणि परिमाण प्रत्यय नियम. परिमाण म्हणजे नगसंख्या, उत्पादन प्रमाण फलाचा नियम, या संकल्पना किंवा हे नियम किंवा सिद्धांत या दोन संकल्पनांवर आधारित आहेत. एक म्हणजे उत्पादन आणि दोन म्हणजे उत्पादन फलन. पुन्हा एकदा सांगतो, थोडक्यात उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय, किंवा विनिमय मूल्य असलेल्या उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. आणि उत्पादन फलन म्हणजे आदान म्हणजे उत्पादनाचे घटक आणि प्रदान म्हणजे एक्स वस्तूची नगसंख्या. आदान आणि प्रदान या दोहोतील फलनात्मक संबंधास आपण उत्पादन फलन असे म्हणतो. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या पिरियडला आपण असं करूया, आपण सर्वप्रथम दोन सिद्धांतांचा अभ्यास करूया. एक आहे बदलत्या प्रमाणाचा नियम आणि दुसरा आहे तो म्हणजे परिमाण प्रत्यय नियम किंवा उत्पादन प्रमाण फलाचा नियम. आणि त्याच्यानंतर आपण समवृत्ती वक्र विश्लेषणाचा अभ्यास करू. ठीक आहे? ठीक आहे सर. ओके, बाय, गुड डे. आपण इथेच थांबूया. थँक्यू. गुड डे. गुड नाईट.